थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे. योगेश 11 टॉच जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सन्मान्य देविदाजी चोरगे आपल्यामध्ये आहेत, आपण त्यांना सुद्धा सन्मानित करूया लगेचच. सुरेंद्र दळवी यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण देविदाजी चोरगे यांचा येतोची सन्मान करा आपल्या व्यासपीठाच्या या मंचकावर. सन्मान होत असताना धन्यवाद. ओव्हर टू यू सर. चेंडू टाकण्या अगोदर बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये नसला तर पेनल्टी दिली जाईल. दोन्ही टीमला शुभेच्छा. एक ओव्हरचा हा सामना जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल बी ग्रुप मधून. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू फुल टॉस ऑन सेटला टर्न खेळलाय. पुल करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, मिस्टेक झाली परंतु बॅकअप चांगला होता. शुभमने बॅकअप केला, क्षेत्ररक्षकाने चुकी केली होती आणि त्या दरम्यान 2 धाबा येतील कुमार खेनीच्या खात्यामध्ये. 2 धाब्यांनी या इनिंगला सुरुवात झाली. त्या 2 धाबा जोडल्या जातील लक्ष्मण स्पोर्ट टीमच्या खात्यामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं गेले. डीप स्क्वेअर लेग मध्ये थोडी झालेली मिस्टेक. फुल टॉस समोर एकदा फोर्स करून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर काऊ कॉर्नर मध्ये हा फटका सजवला होता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंड वरून धोक्याची घंटी होती परंतु अखेरकार माघार घेतली. सिंगल आली पुन्हा कुमारच्या खात्यामध्ये आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली. 6 चेंडूंचा हा थर्रार तुम्हाला पाहायला मिळतो. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये पोहोचेल आणि त्याच्यासाठी मात्र आता ही लढाई पाहायला मिळते. एकीकडे योगेश 11 तर दुसरीकडे लक्ष्मण स्पोर्ट यांच्यामध्ये ही लढाई. पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आलेत लक्ष्मण स्पोर्ट टीमच्या खात्यामध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर परिसरामध्ये. 3 क्षेत्ररक्षक येतील, उचली करतील तोपर्यंत 2 धाबा जोडल्या गेलेत. मोठे फटके येत नाहीत म्हणून एकेरी दुहेरी धावपलकावर जोडण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या अंकावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कुमारने 3 धाबांचं योगदान दिले 2 चेंडू फेस करत असताना आणि मनोहरने 1 चेंडू फेस करत असताना नुकतंच 2 धाबांचं खातं ओपन केलंय. लेग स्टंपच्या बाहेर गतीचा वापर मोठ्या संख्येने केला. गीतेश यावरती जबाबदारी दिली आणि हा वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. क्वार्टर फायनलचा हा सामना जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये असेल बी ग्रुप मधून. तो पुढे जाईल. राईट हँड ओव्हर द विकेटने अगदी पुढ्यात टाकला होता. क्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न. काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना दाखवले. आतापर्यंत कोणताही मोठा फटका खर्च केला नाही गीतेशने. राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना अगदी पुढ्यात टाकला होता. गुडलाईनच्या पुढे थोडा टाकला होता. पुलर लेन मध्ये होता. बाउन्स देखील प्राप्त केला. हा चेंडू डॉट. 4 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये 6 धाबा खर्च केलेत गोलंदाज गीतेशने. यावेळेस स्लॉफ करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग झालं होतं. क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी झेपावला होता. कॅच सुटली आणि दरम्यान एक सिंगल धावेल मनोहर केनीच्या खात्यामध्ये आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वर. पहिल्या 5 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका गीतेशने खर्च केलेला नाही परंतु या इनिंगचा या ओव्हरचा शेवटचा चेंडू महत्वाचा असेल. इथे डॉट चेंडू आला तर धावसंख्या कमी बनेल आणि चेस करणं सोपं जाईल योगेश 11 टीमला. परंतु इथे एखादा धमाका केला, एखादा ब्लास्ट केला, एखादा मोठा फटका सजवला तर एक धावसंख्येला चांगला आकार येईल आणि मॅच दुसऱ्या इनिंग मध्ये रंगेल. 6 चेंडूंचा हा थरार पाहायला मिळते. क्वालिफाईल मॅच गुण सारखे झाले होते. टाइम आपण टेबलवर पाहिलं, पॉईंट टेबलवर पाहिलं तर गुण सारखे झाले होते. या कारणास्तव ही 1 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या इनिंगचा. फुल टॉस समोर लॉफ्ट खेळलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना लक्ष्मण स्पोर्ट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल ती योगेश 11 टीमला. एक चांगलं टार्गेट पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सेट केले ते लक्ष्मण स्पोर्ट टीमने. या 12 धावा होतील नाही होणार, डिफेन्स केल्या जातील, चेस केल्या जातील, याचं उत्तर काही मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येस सर. स्वरा एंटरप्राइजचा कॅप्टन आणि इंद्रा स्पोर्ट्सचा कॅप्टन या लगेच टॉससाठी या पुढच्या सामन्यासाठी. स्वरा एंटरप्राइजेस आणि इंद्रा स्पोर्ट्स लवकरच या. भावेश आणि सत्यम दळवी आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. आमचे महोदय पोलीस पाटील साहेब प्रकाशजी दादा पाटील या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू इच्छितो. चांगलं व्यक्तिमत्व बऱ्याच ठिकाणी येत असतात साहेब आणि जसं सुतार सरांनी उल्लेख केला की त्यांचं कार्य वाढलंय
कार्याची त्यांची दिशा वाढलेली आहे, मानधन पण वाढलंय. असो त्या गरजेचं आहे, मान सन्मान वाढला पाहिजे. आणि आपण फक्त इथे निर्णय घेणार आहोत. प्रकाशजी पाटील आपल्यामध्ये, पोलीस पाटील आपले सर्वांचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमणे गावचे. भावेश कॉल देतोय, APL कॉल दिलाय आणि APLच आलंय. धन्यवाद प्रकाशजी पाटील, पोलीस पाटील. आपण असं नसतं, फक्त निर्णय सांग भावेश. फलंदाजी. बॅटिंग, क्या बात आहे. चला सत्यम, बॅटिंगचा निर्णय घेतलाय समोरच्या टीमने आणि फिल्डिंगसाठी उतरायचं आहे स्वरा एंटरप्राइजेसने. टॉस जिंकलाय भावेशने आणि बॅटिंगचा निर्णय इंद्रा स्पोर्ट्सचा. ओरटी सर, सुतार. थँक्यू सो मच. सर्वांचं स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025 चे 5वं पर्व. क्वार्टर फायनलचा सामना सध्या सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना लक्ष्मण स्पोर्ट टीमने योगेश 11च्या बी पक्षामध्ये 11 धावा जमा केल्यात 6 चेंडूमध्ये आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांचा पाठलाग करण्यासाठी योगेश 11 संघ आता मैदानामध्ये उतरण्यासाठी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण त्वरित स्वजून घ्यायचे आणि सलामीची जोडी योगेश 11 संघ आपण मैदानामध्ये पाठवायची. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. 6 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण खूप महत्त्वाचं असेल दोन्ही टीमसाठी. इथे तुम्ही जर जिंकता तर तुम्ही या स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास सुरू राहील, परंतु इथे जर तुमच्या वाट्याला हार पत्कारली तर मात्र तुम्हाला 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची, या गावाच्या प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. परंतु इथे आता वाट लावण्याची वेळ आली आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचलेली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना ब्ल्यू आर्मी मध्ये 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेले आहेत. गीतेश आणि नवनाथ. योगेश 11 अनिल फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. गीतेश टीमचे कॅप्टन आहेत आणि लक्ष्मण स्पोर्टचा विचार जर केला तर लक्ष्मण स्पोर्ट योगेश केने यांनी पुरस्कृत केलेला संघ. मनोहर केने यांचा हा तो त्या टीमचे कॅप्टन आहेत. यांच्यामध्ये ही 6 चेंडूंची लढाई, हे युद्ध, हे द्वंद्व आता रंगेल. 6 चेंडू 12 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आणि या 6 चेंडूमध्ये 12 धावा डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजाची जबाबदारी दिली गेली होती कुमार केनेवर ही जबाबदारी दिली गेली आहे. नवनाथ स्ट्राईक एनवर, नॉन स्ट्राईक एनवर गीतेश. आउटफील्डचा विचार केला तर आउटफील्डमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचली गेली आहे. मॅच होते ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एकीकडे योगेश 11 तर दुसरीकडे लक्ष्मण स्पोर्ट यांच्यामध्ये हे द्वंद्व आता रंगताना पाहायला मिळेल. मॅच सुरू करायची, जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज कुमार केनी. सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न पिचिंग केल्यानंतर थोडासा आतमध्ये वलन घेत होता, परंतु बॅटची काढा लागली आणि डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते नवनाथच्या खात्यामध्ये. एका सिंगलने नवनाथने आपल्या डावाला सुरुवात केली आणि टीमचं खातं देखील ओपन केले. या खात्यामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावा जर जमा झाल्या तर इथून योगेश 11 संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल. गीतेश स्ट्राईक एनवर, थोडासा दबाव गोलंदाजांवर देखील आहे. एखादा मोठा फटका संपला तर मॅच, ठोकला तर मॅच खुली होईल. 12 धावा, एक चांगले टार्गेट सेट केले बॅटिंग करत असताना लक्ष्मण स्पोर्टने. योगेश 11च्या समोर हॅप ट्रकर होता, उजव्या स्टिचच्या बाहेर टाकला. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स झाला होता. हा चेंडू वाईट. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत ऑन स्क्रीनवर. वाईटची जी गाईडलाईन होती तिच्या देखील बाहेर होता. पिचिंग झाल्यानंतर थोडासा लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला, याच कारणास्तव हा वाईट. यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता गीतेशचा. गीतेशला शांत ठेवले गेले गोलंदाज कुमारच्या माध्यमातून. हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता. दोन्ही दृश्य दाखवले गेलेत. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली कुमारच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केलेत आणि आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिल्याने 10 धाबांची गरज आहे. एखादा मोठा फटका सजवावा लागेल आता, हाच पर्याय राहिलाय. कारण का इथून रिक्वायर्ड एंट्रीचा विचार केला तर 15च्या सरासरीने बॅटिंग करायची. 4 मध्ये 10 धाबांची आवश्यकता. मॅच ऑन ठेवायची, जास्त वेळ खर्च करू नका. ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. राईट अँड ओव्हर द विकेटने टर्न केला. ऑन साईडला कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग केली आहे जरूर. तिचा फायदा घेत असताना दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी आणि इथे नशिबाची साथ लाभत असताना विकेटचं पतन रनआउटच्या रूपाने. विकेट क्रमांक पहिलं बाद व्हावून माघारी परतावं लागतं ते गीतेशला. क्रिकेट का जादू सर चढ़
आपण पाहिलं थ्रो खराब झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकिंगवर गितेशने प्रयत्न केले होते, ओव्हर थ्रो झाला आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिट लागला, नशिबाची साथ लाभली आणि त्याच्यानंतर जल्लोष पाहायला मिळाला लक्ष्मण स्पोर्ट टीमचा. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. पहिली विकेट गीतेशच्या रूपाने गेली. नवीन फलंदाज उद्धव, आता त्याला उद्ध्वस्त करावं लागेल. उद्ध्वस्त करण्यासाठी हा सामना फिनिश करण्यासाठी एखादा मोठा फटका सजवावा लागेल. इथे जर फटका आला नाही मोठा तर मॅच मध्ये पकड निर्माण होईल लक्ष्मण स्पोर्ट टीमची. आता देखील त्यांनी पकड निर्माण केली, कारण का पहिल्या 3 चेंडूमध्ये गोलंदाजाने 3 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट आपल्या खात्यामध्ये प्राप्त करून दिली आहे. उद्धव दलवी नॉन स्ट्रायकिंगवर नवनाथ ज्यांच्या बॅटमधून एक सिंगल धावा आली आहे, परंतु गोलंदाजी चांगली राहिली आहे. या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावा डिफेन्स करण्यासाठी कुमार खडे कॅप्टनने जबाबदारी दिली आणि कुमार आता मात्र आपल्या हाताची जादू दाखवत असताना या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये राईट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटर नवनाथसाठी अखूट टप्पा होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाही, अगदी स्थिर जागेवरून खेचण्याचा प्रयत्न केला क्रॉस बॅटने, परंतु संपर्क करू शकले नाहीत. रिप्ले ऑन स्क्रीनवर चांगला निर्णय पंचांचा, चांगला निर्णय. गुड लाईनवर पिच करत असताना बाउन्स प्राप्त केला. हा चेंडू डॉट. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज, मोठ्या फटक्याची गरज. बिस टायमिंग हवेमध्ये स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना योगेश 11 टीमला 3 वर 2 गडी बाद. क्रिकेट का जादू सर चढ़ अक्का अमना खेलेगा सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. मॅच सोडू नका, कारण का एखादा 9 चेंडू पडला, चुकी झाली तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एका चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत कुमारने. 3 धावा खर्च करत असताना खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग देखील चांगली केली आहे. कुमार केनीने त्याच्या बॅटमधून चौकार आला होता, चांगली बॅटिंग आणि त्याला साथ मनोहरने चांगली दिली होती. एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. जो सामना जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल आणि बी ग्रुपमध्ये टॉप 1 वर जाईल. यानंतर पुन्हा एकदा एक तुम्हाला सामना पाहायला मिळेल, तो देखील महत्त्वाचा आहे. क्वार्टर फायनलचा तो देखील सामना इंदिरा एंटरप्राइजेस विपक्ष स्वरा एंटरप्राइजेस, जिथे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतले भावेश जोशी या कॅप्टनने. विनोद सोरगे, संजय दलवी फॅन टीम स्वरा एंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये इंदिरा एंटरप्राइजेसची ही लढाई. 1 मध्ये 9 धावेची गरज. समोर लॉफ खेळलाय, फटका सुंदर